वाजले तर मस्त घरनं निघलोय आता आवरून वगैरे. आता आम्ही कुठं चाललोय तर आम्ही चाललो आहे गावाला. होय दादा? प्रणव दादा काय म्हणतो? झोप लागली वाटत तुला? प्रणव दादा झोप लागली आमच्या. चला आता मस्त आबाळ पण लय आला दिसते, गरम तर लय होतंय. चला आता मस्त एसी लावली, एसी लावा, थंडगार वाटते. पाणी प्यायचंय गार आता मस्त. गाडीतलं पाणी गरम झालं असं ना? काय म्हणता हो? चाललोय गावाला आहे का नाही? अगोदर आम्ही चाललोय आमच्या सासरी चाललोय. आता बर्थडेला जायचंय आम्हाला, पण आता सापडतोय का नाही संध्याकाळी, पण पोच आहे ना हो. आमच्या नंदेच्या नातीचा बर्थडे आहे का नाही, तर जाणार आहे आम्ही आता. थोडा आम्ही लाईटली थोडा नाश्ता करणार आहे आता पुढे गेल्यावरती. काहीतरी खायचं, भूक लागली आता. प्रणव बी झोपला इथं. आता मस्त वाटायला लागलं बरं का. ट्रॉफिक मगाशी लय होते त्यामुळे लय गरम होत होतं. आता मस्त वाटायला लागलं गार एकदम असं. चला तर बघत राहा छान असा व्हिडिओ. दादा झोपला वाटतं काय ना? पाळ पडले बघू शकता छानस. बाहेर छान वातावरण झाले आता. 2:30 वाजल्यात पण जरा इकडं असं आबाळ आल्यानं वाटतं आहे ना हो? चला तर मग तुम्ही पण आमच्या बरोबर आमच्या गावाला. तरी आम्हाला उशीर होईना आहे का नाही घरी जाऊच तर? 5:30-6 वाजता. आम्हाला 5:30-6 तरी वाजतील. चला तर इथं मस्त आता आम्ही नाश्त्याला थांबलेलो आहे. आता मस्त वडापाव मागवले तर, आणि ह्यांनी मस्त अर्धा लिटरचं ना ताकाची बाटली घेतलेली आहे. खूप छान ताक होतं. 1 लिटरची होती, 1 लिटरची, अर्धा लिटरची होती, 1 लिटरची होती. इतकं गरम होत होतं ना, तर एकदम मस्त ताक पेलं, एकदम छान वाटलं, मस्त होतं ताक. नंतर मग आता वडापाव आलेले बघू शकता. वडापाव पण मस्त गरम गरम देतं. गुरुदत्त गुरुदत्त वडापाव पुणे सोलापूर हायवेला मोठं हॉटेल आहे ते, असं पण खूप छान फेमस आहे तिथला वडापाव. चला तर म्हणलं आता मस्त नाश्ता करावं डायरेक्ट ह्याच्यावर घरी गेल्यावरच. सकाळी पण गडबडीत नाश्ता केला नव्हता त्यामुळे उशीर झाला आम्हाला. नंतर म्हणलं आता पोटभर नाश्ता करावं आणि मग पुढं जावं. नंतर पुन्हा स्टॉप घ्यायचंच नाही, कारण का आम्हाला ना संध्याकाळी आमच्या नंदेच्या नातीचा बर्थडे आहे, त्या बर्थडेला पण जायचं आहे. चला तर मग असा छान व्हिडिओ बघत राहा. या तुम्ही पण मस्त असा गरम गरम वडापाव खायला. प्रवासात जाताना असा वडापाव हे खायला खूप छान वाटतं. वल्ली भेळ कोणाकोणाला आवडते नक्की कमेंट करून सांगा. त्याच्याबरोबर मिरची. वडापाव एकच नंबर, म्हणजे 1 वडा आणि 2 पाव असते तर. आणि वडापाव किती 50 रुपयाला, पण वडापाव म्हणजे वडापावच आहे. चला तर मग बघा पुढं. चला मस्त वडापाव वगैरे खाल्लं, नाश्ता केला. आता मस्त गाडीत बसतो. चला उघडा गाडी. हाय का गाडीत? हाय का गाडीत? तुम्हाला वाटलं तिथंच राहायला? तुम्ही काढलाच नव्हता गाडीतून, तिथंच होता म्हणून चार्जर लावला होता. ह्यांनी मोबाईल लावला चार्जिंगला गाडीत, त्यांना वाटलं त्या वडापाव पुढे राहायला काढून द्यायचं. केवढ्यात पडला असं वडापाव? हा दादा कसं लागला वडापाव? कुठे आहे तू? दादा ग कठाळा माझा, लय गरम होतंय मरणाचं. चला आता मस्त नाश्ता सुन केला. आता ताकले भारी होतं पण 1 नंबर. हा तुम्हाला कसं वाटलं ताक? ऊर्जेच ताक होतं, 1च नंबर लागला आम्हाला.
चला आता पुढचा प्रवास असाच करतो आता. डायरेक्ट आता घरी गेलं भेटावं काय. हो चला आता आता मस्त थांबायचं नाही. आता नाही थांबायचं कुठं. आता नाश्ता वगैरे सगळं केलाय. डायरेक्ट आता घरी गेल्यावर थांबणार आहे. आम्ही आता आता मला बी दिलं पाणी थोडं. बघू पाण्याची बाटली पाणी पिली थांबा. स्वप्न बापाचं कष्ट लेकाचं सात भावाचं. कुठली लय बाकी एका गाडीवर लिहिलंय स्वप्न बापाचे कष्ट लेकाचे सात भावाचे. बा काय लिहिलंय मस्त. चला तर मग कसा वाटला व्हिडिओ सांगा. चला आता असं डायरेक्ट आता घरीच भेटू होय. हा दाखवू का थांबा तुम्हाला दाखवते मागच्या कॅमेराने. बघू शकता लिहिलंय असं. चला मग दाखवलं त्यांना. आता जाम झाले जाम. आमच्या दादाला ना कॅमेरा द्यायला आवडत नाही. ते म्हणजे मला घेत नको जात जाऊ.